सांगावा न्यूज मध्ये आपण पाहतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर पुढे आपण चिंचवडच्या दिशेने आल्यानंतर चिंचवड स्टेशनचा जो सिग्नल आहे सिग्नलच्या ऑपोजिट बाजूला इथं डीमार्ट आहे। डीमार्टच्या अगदी बाजूला डीमार्टच्या समोरचा चिंचवड स्टेशनचा जो सिग्नल आहे तिथून खाली पिंपरीकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी डीमार्टच्या अगदी कोपऱ्यावरती मोठा असा खड्डा आहे। तिथं काहीतरी अगोदर चेंबर आहे पण तो चेंबर वाहनं जाऊन जाऊन खाली खचलेला आहे आणि साधारणतः अर्ध्या फुटापेक्षा जास्त तिथं खड्डा पडलेला आहे। विशेषतः चारचाकी ज्या गाड्या आहेत त्यांना फार धोका नाही, पण दुचाकी गाड्या ज्या येत आहेत अगदी दाट या ठिकाणून गाड्या वाहत असताना दुचाकी स्वारांना तो खड्डा दिसत नाही, अचानक घसरून पडण्याची शक्यता आहे आणि अपघात होण्याची दाट शक्यता आहे। या ठिकाणी जर का अपघात झाले आणि त्यातून जर का काही अनुचित प्रकार झाला, कुणाच्या जीविताला जर का हानी पोहोचली तर याला जबाबदार कोण असणार आहे। चिंचवडच्या सिग्नल कडून बरोबर आपण युटर्न मारला, परत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मेन बिल्डिंग कडे आपण येत असताना हा जुना मुंबई पुणे हायवे आहे। या हायवेवरती चिंचवड स्टेशनच्या सिग्नल पासून युटर्न मारून पिंपरीकडे येत असताना बरोबर तिथे एक खड्डा आहे, त्या ठिकाणी देखील अपघात सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। तिथून थोडस अगदी 100 मीटर पुढे आलो की डीमार्टच्या कोपऱ्यावरती याच रस्त्यावरती पुन्हा तसाच खड्डा आहे, जाळी टाकलेले, जाळी खचलेले, अशी धोकेदायक परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा प्रशासनाचं संबंधित विभागाचं लक्ष कसं नाही। तिथून पुन्हा आपण पुढे अजून महानगरपालिकेच्या दिशेनं 100 मीटर अजून पुढे गेलो की तिसरा खड्डा आहे। आपण पाहत आलो की जुना मुंबई पुणे रोड आहे। चिंचवड स्टेशनच्या सिग्नल पासून युटर्न मारल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मुख्य इमारत आहे त्या दिशेला जात असताना बाबासाहेब आंबेडकर चौक आहे, पुढे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे, त्याच्या अलीकडे म्हणजे चिंचवड स्टेशन पासून युटर्न मारल्यानंतर आपण पाठीमागे पाहिलं की 2 खड्डे दिसले अशा पद्धतीचे। हा तर खड्डा त्या 2 खड्ड्यांपेक्षाही धोकेदायक आहे। हा बघा रस्त्यावरती हायवेला जाळी टाकलेली आहे आणि या जाळीची खोली बघा कसं खाली खचत खचत गेलेली आहे। वाहने जेव्हा येतात तेव्हा ही जाळी खाली खचत खचत जाऊन साधारणतः 1 फुटापर्यंत खाली गेलेला आहे या बाजूने, आणि जेव्हा वाहने याच्यावरून जातात तेव्हा ही जाळी अक्षरशः आदळते, जंप मारते आणि वर खाली येते, अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे। या परिस्थितीमध्ये पाहतो आपण की वाहनं कशी जातात आणि जाळी वरून खाली येते। अशा परिस्थितीत पाठीमागून दुचाकी आली तर या खड्ड्याच्या कडेवरून दुचाकी घसरून अपघात होण्याची जास्त शक्यता आहे। असे खड्डे मुंबई पुणे जुना मुंबई पुणे रोड जो आहे हायवे आहे, हायवेवर त्याची परिस्थिती आहे। बाजूला मेट्रोचं काम चालू आहे हे समजू शकतो, परंतु जो सर्व्हिस रस्ता दिलेला आहे वाहनं जाण्या येण्यासाठी त्यासाठी तुम्हाला आपण या ठिकाणी चांगले रस्ते दिले पाहिजे होते। आपण पाहतोय की पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड, बघा पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी असं लिहिलंय। स्मार्ट सिटीच्या दिशेनं पिंपरी चिंचवड शहर वाटचाल करत असताना लोकांना, नागरिकांना मात्र या ठिकाणी खड्ड्यात घालण्याचं काम चालू केलेलं आहे। इथं सहकुटुंब लोक दुचाकीवरून, चारचाकीमधून, 3चाकीमधून जात असताना इथं आल्यानंतर अचानक वेग कमी करावा लागतो आणि धोकेदायक परिस्थिती अशी निर्माण झालेली आपण पाहतो। या खड्ड्याकडे जर आपण पाहिलं तर बघा हे खड्डा कसा जाळी पार खिळखिळी झालेली आहे, जाळी वरखाली होत आहे जाळी, आणि ह्याच्यामुळं प्रचंड मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अपघात होऊ शकतो, यातून जीवितहानी होऊ शकते। हा जर असा काय अनुचित प्रकार घडला तर संबंधित अधिकारी जे या ठिकाणी निरीक्षक असतील यांच्यावरती गुन्हा का दाखल केला जाऊ शकत नाही। पाहतो की आपण बघा इथं महिला मंडळी किंवा मुली सुद्धा किती हळू गतीने जात आहेत, कारण त्यांना या ठिकाणचा धोका लक्षात येतो, कुठं अपघात होऊ नये म्हणून काळजीपूर्वक या ठिकाणून वाहनं चालवावी लागतात। अशा परिस्थितीमध्ये जर अधिकारी संबंधित प्रशासन पणा करत असेल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्मार्ट कशी म्हणावी हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला। उद्या जर कोण असं घडू नये, पण जर घडलं, दगावलं तर संबंधित अधिकारी, ठेकेदार किंवा संबंधित प्रशासक जे असतील त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा असा इथल्या सामान्य नागरिकांची मागणी आहे। परंतु या स्थळाला जाण्याच्या अगोदरच संबंधित प्रशासनाने तो जो खड्डा पडलेला आहे, चंबर सदृश्य आहे, त्याच्यावरती जाळी टाकलेली आहे, ती जाळी दुरुस्त करण्यात यावी किंवा तो जो काही खाली खचलेला खड्डा आहे तो लेवल करण्यात यावा, जेणेकरून पुढे अपघात घडणार नाही। अशा परिस्थितीची आपल्याला काळजी घ्यावी लागेल प्रशासक म्हणून। प्रशासकाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे। सांगावा न्यूज साठी विनय सोनवणे, पिंपरी चिंचवड, पुणे।